मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन दिले पेटवून। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील अल्पभूधारक शेतकरी रोशन ठाकरे यांच्याकडे 1 हेक्टर 77 आर शेती असून त्यांना मात्र अतिपावसामुळे सोयाबीन हे पिकले नसून नाईलाजाने त्यांना सोयाबीनची गंजी पेटवून द्यावी लागली। या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी की काय असे वाटते। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने थैमान घातले, यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे पाठच फिरवली। मात्र शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मारेगाव तालुक्यातील जनता बोलताना दिसत आहे। हे मात्र विशेष। सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर।